घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी ही ऐश्वर्याच्या रूममध्ये येते तर ऐश्वर्या म्हणते की झाली तयारी, चला आता निघूयात। तेव्हा जानकी रागाने ऐश्वर्याचा हात धरते। तेव्हा ऐश्वर्या थोडी चपाकते। तेव्हा जानकी तिला रागाने म्हणते की ऐश्वर्या, हे सर्व तुझे जे काही घाणेरडे प्रकार सुरू आहेत ना ते येथेच थांबव। तेव्हा ऐश्वर्या मात्र काही तिला माहितीच नाही असे दाखवते आणि म्हणते की अहो जानकी वहिनी, कसले प्रकार, कोणते प्रकार, तुम्ही नेमकं काय बोलतात ते खरंच मला नाही कळत। जानकी म्हणते की अगं नको इतकी नाटक करू, अगं तू जरी स्मार्ट असली मात्र तू समजू नकोस आणि तू जे काही नाटक केले ना, मला झोपवले, तो पण एक प्लॅन करून, आणि मी जी खिचडी बनवली होती तीच खिचडी तू आईंना तू बनवली असे म्हणून दिली ना, मग कशाला इतके छक्के पंचे खेळतेस ग? अगं डायरेक्ट तू मला मागायची होती, मी तर तुला खरंच दिली असती। तर लगेच ऐश्वर्या म्हणते की एक्झॅक्टली, अहो हिने तेच तर मला नको। मागच्या वेळेस तू मला गणपतीच्या आरतीचा मान दिला होता आणि आज आईंना ओवाळण्याचा मान दिला, आणि तसेही मी माझ्या मर्जीची मालकीन आहे, मग तू मला भिकारी समजतेस का काय? अगं मी तर अजून माझी मोठी चाल तर खेळलीच नाही। बाय द वे, आपण एकमेकींना जे आपल्यात चॅलेंज दिले होते 1 महिन्यासाठी, तर जानकीला ते आठवते आणि ऐश्वर्याला सुद्धा। ऐश्वर्या म्हटलेली असते की नाही, मी तुला महिनाभराच्या आत या घराच्या बाहेर काढले तर नावाची ऐश्वर्या नाही। तेव्हा जानकीने सुद्धा चुटकी वाजवत ऐश्वर्याला चॅलेंज दिलेले असते की महिनाभराच्या आत मी तुला घरच्यांसमोर नाही नाक घासवायला लावले तर नावाची जानकी ऋषिकेश रणदिवे नाही। तेव्हा ऐश्वर्या आणि जानकी या दोघींना त्याची आठवण होते आणि ऐश्वर्या विचारते की काय डोक्यात आहेत ना चॅलेंज, आणि माझ्या लक्षात तर ते आहेच, आणि बघूयात की पुढे काय काय होते ते एन्जॉय। तर जानकी म्हणते की हे बघ ऐश्वर्या, माझ्या कुटुंबाबद्दल तू असा वाईट विचार जरी केलास तर तुला मी सोडणार नाही। तर ऐश्वर्या म्हणते की अगं मी सुरुवात तर केलेली आहेस आणि तुला ते कळले सुद्धा नाही, आणि मला कोणी थांबवणार सुद्धा नाही, आणि कोण थांबवणार मला? तू। आणि कसे थांबवणार? मारणार आहे का तू मला? लगेच आपला गाल पुढे करते आणि घे मार। जानकी मात्र फक्त रागाने बघत असते। तर ऐश्वर्या म्हणते की काय झाले, तू फक्त धमक्या देत असते, तुला आठवते का मागच्या वेळेस जेव्हा तू माझ्यावर हात उचलला होता तेव्हा काय झाले होते? तर जानकीला त्या क्षणाची आठवण होते, कारण ओवीच्या वेळेस जेव्हा ती ऐश्वर्यावर हात उचललेला असतो तर सुमित्रा तेथे मध्ये आलेली असते आणि सुमित्राने चक्क ऐश्वर्याची बाजू घेऊन जानकीलाच खूप काही सुनावलेले असते। तेव्हा ते सर्व आठवून जानकी म्हणते की का करतेस ऐश्वर्या सर्व, आणि तुला हे सर्व करून काय मिळणार आहे? ऐश्वर्या मात्र हसून म्हणते की अगं मला काय मिळणार आहे हे तुम्हाला लवकरच समजेल। आणि काय हो, बाय द वे इकडे तिकडे बघते आणि तुमचे ऋषिकेश कुठे दिसत नाही, कुठे गेले होते? ते अजून आले नाही का? तर जानकीला खूप राग येतो। जानकी म्हणते की ऐश्वर्या अगं तुला काय करायचे, या गोष्टीचा तुझा एक काही संबंध नाही, ही गोष्ट लक्षात ठेव। तर ऐश्वर्या म्हणते की हो ना, या गोष्टीची तर खरं तर माझा काही संबंध नाही, जस्ट मी तुम्हाला आठवण करून देते कारण आपल्याला देवळात जायचे ना। जानकी विचारते की आपल्याला? तर ऐश्वर्या म्हणते की हो, आणि तेवढ्यात तेथे सुमित्रा येते आणि ऐश्वर्या लगेच सुमित्राला बघून आपले बोलणे बदलवते आणि म्हणते की हो ना, आईंनी सांगितले की आपल्याला देवळात जायचे, की तू या घरची नवीन सून आहे आणि तू सारंग दोघे सुद्धा देवळात चला, आणि बघ ना जानकी कसं मला मान देते, हो की नाही आई? तर सुमित्राला ऐश्वर्याचेच पडते। ऐश्वर्या मुद्दाम आपलं बोलणं बदलवते आणि चला आई, आता आपल्याला देवळात जायला उशीर होतो। तेव्हा सुमित्रा म्हणते की हो ना, सारंग आपली गाडीमध्ये वाट बघतोय, चला आता निघूयात। तेव्हा लगेच सर्वजण निघायला लागतात, परंतु ऐश्वर्या मुद्दाम म्हणते की आई अहो पण ऋषिकेश दादा कुठे आहे, ते तर अजून आलेले नाहीत। तेव्हा जानकीला खूप राग येतो। जानकी वळून रागाने ऐश्वर्याकडे बघत असते। तर ऐश्वर्या विचारते की काय हो वहिनी, ते डायरेक्ट देवळात येणार आहे का? तेव्हा लगेच सुमित्राकडे बघत जानकी म्हणते की हो ना, डायरेक्ट येणार आहे ते तिकडे। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो, मग चला निघूयात। आणि त्यानंतर सर्वजण गाडीतून बसतात। तर ऐश्वर्याच्या मोबाईलवर एक कॉल येतो आणि लगेच सुमित्रा म्हणते की अगं फोन घे ना अगोदर। तर ऐश्वर्या लगेच घाबरत थोडासा फोन उचलते, कारण तो बाळाभाऊंचा असतो, कारण तिने अगोदरच बाळाभाऊंना एक प्लॅनिंग करण्यासाठी सांगितलेले असते। ऐश्वर्या मुद्दा म्हणते की अहो दादा बोला, आणि माझ्या पार्सलची व्यवस्थित तयारी करून तुम्ही ठेवलेली आहे ना? बाळाभाऊ विचारतात पार्सल? कसले पार्सल? ऐश्वर्या म्हणते की हो ना, पार्सल तुम्ही नीट व्यवस्थित ठेवलेले आहे ना? तेव्हा बाळाभाऊंच्या लक्षात येते आणि बाळाभाऊ म्हणतात की अच्छा, म्हणजे नक्की तुमच्या आजूबाजूला कोणीतरी आहे म्हणून तुम्ही असे बोलतात, नक्की ना? तर ऐश्वर्या हो हो बोलते। तर माझ्या पार्सलची व्यवस्थित नीट सांभाळून ठेवा, काळजी घ्या। तेव्हा बाळाभाऊ म्हणतात की हो, त्या श्राद्धाला जे गुरुजी येणार आहेत ना त्याला बरोबर मी धरून ठेवलेले आहे। तर ऐश्वर्या म्हणते की हो हो ठीक आहे, नाहीतर ते कॅन्सल करून टाक, वाया जायला नको। तर बाळाभाऊ विचारतात की म्हणजे गुरुजींना सोडून देऊ का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो 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 ठीक आहे, जाऊन द्या, फक्त तेवढे पार्सलवर नीट लक्ष ठेवा,
काही व्हायला नको, आजच्या आज ते मला हवं आहे. लगेच ऐश्वर्या फोन कट करते. तेव्हा सुमित्रा विचारते की अगं ऐश्वर्या कसले पार्सल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आई अहो आहे महत्वाचे आणि चला आता निघूयात. म्हणून लगेच जानकीकडे ती मुद्दाम आरसा तिच्या तोंडावर लावते. तेव्हा जानकी आरशामध्ये पाहते. तिच्याकडे बघून मनात म्हणत असते की जानकी खूप हुशारी करत असते आणि आता बघच काय होते ते. मला विचारत होते की हे सगळं करून काय मिळणार आहे, तर मग हे सगळं करून मला मिळणार आहे की या घरात सत्ता आणि आईंच्या हातून सोन्याचे नाणं जे आजपर्यंत तुला मिळत आले ते, आणि ते घेतल्याशिवाय ऐश्वर्याला मात्र काही चैन पडणार नाही. तर जानकी सुद्धा रागानेच ऐश्वर्याकडे बघत असते. तेव्हा सारंग आरसा ओळवतो आणि गाडी चालू करून ते मंदिरात येत असतात. त्यानंतर इकडे गुरुजी सुद्धा ऐनवेळेस धावत येतात. हिम्मत काका म्हणतात की गुरुजी अहो किती वेळ, आम्ही किती वेळची तुमची वाट बघतोय. गुरुजी सांगतात की अहो काय झाले, वाटेत एका जणाने माझी गाडी अडवली काय, ठोकली असे म्हणा. आणि अहो ऋषिकेश राव त्यांना त्या गाडीचे नुकसान भरपाई म्हणून पैसे हवे होते आणि तसे तर गाडीला काही झालेले नव्हते, पण उगाच तो माझ्यासोबत वाद घालत होता. तेव्हा ऋषिकेश विचारतो की गुरुजी तुम्ही ठीक तर आहात ना. तर गुरुजी म्हणतात की हो हो. हल्ली ही माणसं. तर हिम्मत काका म्हणतात की हो हो, एकतर गुरुजी खूप उशीर झालेला आहे अगोदरच, मग चला आता विधीला सुरुवात करूयात. तेव्हा लगेच गुरुजी धावतच पूजा मांडायला घेतात. त्यानंतर इकडे सारंग आणि हे गाडी घेऊन येत असतं. रोडने थोडेसे चिखल वगैरे खड्डे असतात. तेव्हा गाडी ही थोडी आदळते. तर सुमित्रा म्हणते की सारंग अरे जरा हळूच. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो हो जरा हळूचच चालवा, म्हणजे कुठे थांबायचे झाले तर प्रॉब्लेम नाही येणार. तेव्हा सारंग विचारतो की आता आणखीन कुठे थांबायचे. तर जानकी तिच्याकडेच बघत असते. ऐश्वर्या म्हणते की आओ कसे आहे की माझं एक छोटस काम आहे पार्सल पिकअप करण्याचे. सारंग विचारतो की कसले पार्सल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो सारंग काही पण कसे सर्व सांगायला लावतात, तो आईंसाठी पार्सल आहे ते सरप्राईजचं. तेव्हा सारंग मुद्दाम सॉरी करत असतो. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं ऐश्वर्या कशाला आता, सकाळी तर तू दिलेस ना सरप्राईज. ऐश्वर्या म्हणते की प्लीज आई आज मात्र तुम्ही आडू नकास, रोज मात्र तुम्ही आमचे लाड करत असता, आज तुमचा दिवस आहे, मग तुमचे लाड होतात तर ते करून घ्या. सारंग म्हणतो की हो हो अगदी बरोबर. आणि लगेच ऐश्वर्या म्हणते की सारंग अहो थोडस थांबलं तर चालेल ना. सारंग म्हणतो की अहो असे काय करतात, तर कुठे थांबायचे ते सांगा. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आपला तो नदीचा घाट आहे ना तिकडे थांबायचे. तर लगेच जानकी म्हणते की नाही अहो तिथे कशाला, काही गरज नाही तिकडे थांबण्याची. तर ऐश्वर्या मुद्दाम म्हणते की वहिनी अहो काय झाले, तिकडे थांबण्यात काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे एक्झॅक्टली मला त्या घाटाचे तेथे जायचे नाही, बाजूला एक दुकान आहे तेथे मला जायचे, माझं पार्सल तेथेच येणार आहे. तेव्हा जानकी म्हणते की नाही पण कशाला, आईंचा आज वाढदिवस आहे, मग त्या ठिकाणी जायला नको. ऐश्वर्या म्हणते की काय झाले. तेव्हा जानकी सुमित्राकडे पाहते आणि काही नाही असे म्हणते. तेव्हा ऐश्वर्याला म्हणते की लगेच काही नाही ना, मग जाऊन द्या, अशी गेले आणि अशी आले. तेव्हा सारंग म्हणतो की नाही अशी आणि तशी जाऊ नका, सावकाश जा आणि सावकाश या, आम्ही थांबतो. तेव्हा मात्र जानकीला खूप टेन्शन येते. त्यानंतर इकडे श्राद्धाला सुरुवात झालेली असते. गुरुजींनी यथासंग पूजाला सुद्धा सुरुवात केलेली असते. सर्व विधी सुरू होतात आणि हिम्मत काकांच्या डोळ्यात पाणी सुद्धा आलेले असते पार्वतीच्या फोटोकडे बघून. तेव्हा मात्र ऋषिकेशच्या सुद्धा डोळ्यात पाणी येते आणि तो सर्व विधी गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण करत असतो. त्यानंतर इकडे सारंग सुद्धा गाडी त्याच ठिकाणी घेऊन येतो आणि गाडी थांबवतो. तेव्हा ऐश्वर्या गाडीच्या खाली उतरते आणि सावकाश मी लगेच येते असे बोलून तिच्या कामाला निघून जाते, कारण तिचाच हा सर्व प्लॅन असतो. तेवढा सारंगचे लक्ष ऋषिकेशच्या गाडीकडे जाते आणि लगेच सारंग म्हणतो की वहिनी अगं ते बघ ना दादाची गाडी. जानकी तर इकडे तिकडे बघतच असते, परंतु समोर तिला जेव्हा गाडी दिसते तर तिला सुद्धा धक्का बसतो आणि आता नक्की हे सर्व सुमित्रा समोर येईल म्हणून तिला खूप टेन्शन येते. तर सुमित्रा सुद्धा गाडीकडे बघत असते. तेव्हा सारंग पुन्हा हसायला लागतो आणि अगं वहिनी तुझी गंमत केली असे म्हणतो. सुमित्रा म्हणते की काय रे सारंग. तर लगेच सारंग म्हणतो की अगं खरं तर आई ही नानांची आयडिया होती. एकदा ते मला म्हटले होते जर बाईचे लक्ष वेधून घ्यायचे असेल तर मग म्हणायचे हे बघ ते बघ अमुकची गाडी आणि इथे कशी आली ती, आणि मग त्याची बायको लगेच त्या गाडीकडे बघते. जानकीला मात्र खूप घाम फुटलेला असतो, ती तिच्या जीवात जीव येतो आणि सारंग पुढे म्हणत असतो की आपल्या नवऱ्याची गाडी इथे कशी, तो कोणाला भेटायला आला असेल. अगं वहिनी खरंच सॉरी, तुझी मी मस्करी केली. परंतु तेवढ्यात सुमित्राचे लक्ष खरंच ऋषिकेशच्या गाडीकडे जाते. तेव्हा सारंग म्हणत असतो की वहिनी अगं ऐश्वर्या येईपर्यंत थोडासा आपला टाइमपास म्हणून ते दोघे हसतात. तर सुमित्रा लगेच म्हणते अरे सारंग तू तर मस्करी करतो, पण मला मात्र ती आपल्या ऋषिकेशचीच गाडी वाटते. सारंग आणि जानकी तर बघतच असतात. तेव्हा सारंग लगेच गाडीच्या खाली उतरतो. थांब आई मी बघून येतो म्हणून तो गाडीच्या खाली उतरतो आणि तेवढे सुमित्रा सुद्धा गाडीच्या खाली उतरते
असते तर सारंग म्हणतो की अगं आई तुझे तर बरोबर आहे आणि तेवढ्यात जानकी सुद्धा ही टेन्शन मध्येच गाडीच्या खाली उतरते। सारंग म्हणत असतो की अगं ही तर दादाचीच गाडी आहे। सुमित्रा म्हणते की हो ना, अरे मी तुला म्हणतच होते की ऋषीची गाडी आहे म्हणून। तर इकडे ऋषिकेशचे सर्व ते विधी सुरू असतात आणि तो मनोभावाने पार्वतीला तो नमस्कार करून नैवेद्य सुद्धा दाखवतो। तर इकडे सारंग हा सुमित्राला म्हणत असतो की आई अगं तू तर साठी लागली पण नजर मात्र तुझी मात्र घारीची आहे तुझी ही गाडी तर दादाचीच आहे, पण दादाची गाडी इकडे काय करतेस म्हणून सारंगला सुद्धा विचार येतो। तर सुमित्रा सुद्धा विचार करत असते तर जानकीचे लक्ष ती ऋषिकेश कुठे आहे इकडे तिकडे बघत असते। सारंग म्हणत असतो की दादा तर ऑफिसला गेला होता आणि लगेच सारंग वहिनीला म्हणजे जानकीला विचारतो की अगं वहिनी दादा तर ऑफिस मध्ये मीटिंग साठी गेला होता। सुमित्रा म्हणते की हो ना, तर जानकी म्हणते की माहिती नाही, पण आई मी काय म्हणते आपल्याला देवळात जायचे, देवळात जायला उशीर नको व्हायला, चला मग आपण लगेच निघूयात। तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं तो तर आपल्याला सांगून गेला की त्याला ऑफिस मध्ये मीटिंग आहे म्हणून, मग तू इकडे देवळामध्ये काय करतो। सारंग म्हणतो की पण कुठली मीटिंग असणार आहे दादाला। तर सुमित्रा म्हणते की एक काम कर सारंग, तू आता लगेच ऋषिकेशला फोन करून विचार। तेव्हा सारंग लगेच फोन लावतो तर फोन सुद्धा लागलेला असतो, परंतु ऋषिकेश हा विधी पूर्ण करण्यामध्ये मग्न असतो आणि फोन मात्र थोडासा त्याच्या बाजूला असतो। तेव्हा तर जानकीला टेन्शन येते। जानकी विचार करते की अरे बापरे, ऋषिकेश तर हे विधी पूर्ण करत असतील, ऋषिकेश तर इथेच आहे। तेव्हा सारंग म्हणतो की अगं आई दादा तर फोन सुद्धा उचलत नाही। जानकी म्हणते की हो ना, ते बिजी असतील कदाचित, चला आपण निघूयात, म्हणून ती तेथून निघण्याची घाई करत असते। तेव्हा सुमित्रा म्हणते की हो हो, आणि सारंग तू एक काम कर, तू त्याच्या ऑफिस मध्ये फोन करून विचार। ते ऐकून तर जानकीला आणखीन टेन्शन येते। तर सारंग म्हणतो की बरं आई मी लगेच फोन करतो, आणि तेवढ्यात सारंग हा ऑफिस मध्ये फोन करतो आणि मी सारंग बोलतो ऋषी दादा ऑफिस मध्ये आहे का असे विचारतो। तेव्हा तेथील मॅनेजर म्हणतात की नाही सर आज येथे आलेले नाही। सारंग म्हणतो की नाही आले म्हणजे ते ऑफिसला आलेले नाहीत का। तेव्हा मॅनेजर नाही म्हणतात तर लगेच घरात सुमित्रा आणि जानकी सारंगला धक्का बसतो। जानकीला मात्र माहिती असते की ऋषिकेश कुठे आहे तो। सुमित्रा लगेच सारंगला विचारते की काय रे काय झाले। तेव्हा सारंग म्हणतो की आई अगं ते म्हणाले की दादा आज ऑफिसला आलेला नाही म्हणून। तेव्हा जानकीला सुद्धा हे कळत नाही की ते खरंच ऑफिसला नाहीत, ते इकडे आलेले आहेत, परंतु तिला काही सांगायचे नाही असे ऋषिकेशने तिच्याकडून वचन घेतलेले असते। तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे देवा, तो तर आपल्याला सांगून गेला की ऑफिस मध्ये मीटिंगला जातोय म्हणून, आणि त्याची गाडी तर इथे, मला तर खरंच काही कळेना असे झालेले आहे, म्हणून सुमित्राला आणखीन टेन्शन येते। तेव्हा सुमित्रा जानकीला म्हणते की जानकी अगं मी काय विचारते, तुला काही माहिती आहे का, तो तुला काही सांगून गेला का। जानकी म्हणते की आई खरंच मला काही कल्पना नाही, पण चला आपण देवळात जाऊया। तेव्हा सारंग म्हणतो की आई अगं तो इथे घाटावर कशाला येईल। सुमित्रा म्हणते की अरे पण त्याची गाडी इथे आहे, मग तो नक्की इथे आसपासच कुठेतरी असेल, तुम्ही थांबा मी लगेच बघते, म्हणून सुमित्रा जायला निघते। तर लगेच जानकी तिला अडवते की आई, परंतु सुमित्रा तर ऐकायला तयार नसते आणि ती ऋषिकेशला बघत तेव्हा लगेच जानकी म्हणते की सारंग भाऊजी। तर लगेच सारंग म्हणतो की वहिनी अगं काय झाले बघूयात, चल दादा इथेच कुठेतरी असेल। तेव्हा मात्र हे लांबून ऐश्वर्या आणि बाळाभाऊ बघतच असतात। तर बाळाभाऊ म्हणतात की एकच नंबर ताई साहेब। तेव्हा ऐश्वर्या तोंडावर बोट ठेवते आणि जरा शांत हळू बोलणं असे बाळाभाऊंना म्हणते। बाळाभाऊ म्हणतात की ताई साहेब खरंच काय डोकं लढवले तुम्ही सोडलेला बाण अगदी निशाण्यावर लागला, पण ताई साहेब या पार्सलचे काय करायचे। तर ऐश्वर्या म्हणते की काय करायचे म्हणजे मी दुकानात गेले असे सांगू, मग हात हिलावत जाऊ का, दे माझ्याकडे आणि तू निघ, चल मी बघते की काय करायचे। तेव्हा बाळाभाऊ हो ताई साहेब असे बोलून निघून जातात। तर इकडे सारंग आणि सुमित्रा हे ऋषिकेशला शोधत पुढे येतात। ऐश्वर्या त्यांचा पाठलाग करत मागेच येत असते आणि ऐन ठिकाणी त्या पुलावर सारंग येऊन पोहोचतो, परंतु त्याच्या मागे हे विधी सुरू असतात, परंतु सारंगचे त्याकडे लक्ष जात नाही, म्हणून तो लगेच परत पाठीमागे फिरतो। तेव्हा सुमित्रा त्या ठिकाणी येते आणि पलीकडून तो विधी सुरू असतो। तर सुमित्रा आपले तोंड वळवणार, लगेच जानकी तिच्या समोर उभी राहते, म्हणजे जो ऋषिकेश आणि तेथे जो गुरुजी या सर्वांचा विधी सुरू असतो। तर सुमित्राची ती त्याकडे लक्ष जाऊन देत नाही आणि लगेच जानकी पुढे येऊन उभी राहिलेली असते। आईंना समजावून ती तेथून घेऊन जाते। ऐश्वर्या नेमकं हे डोकावून बघत असते की नेमकं काय सुरू आहे ते, आणि तेवढ्यात सुमित्राच्या पुढे एक मुलगा येतो आणि तिचा त्याला धक्का लागून त्याच्या हातातील तो पाण्याचा तांब्या असतो तो खाली पडतो आणि तो तांब्या डायरेक्ट ऋषिकेश जवळ जाऊन थांबतो। तेव्हा मात्र त्या मुलाची आई त्याच्या मागे धावत येत असते आणि तो मुलगा पुढे पळत असतो।
तेव्हा जानकी सुद्धा तिकडे बघत असते आणि समोर तिला ऋषिकेश दिसतो आणि सुमित्रा लगेच त्या मुलाच्या मागेनेच परत त्यांच्या मागे मागे येत असते आणि ऐन ऋषिकेश जवळ येते हे जानकीला समजते। जानकीला तर खूप मोठा धक्का बसतो आणि इकडे ऋषिकेश तीळ व्हायला जातो तर त्याला अगरबत्तीचा चटका बसतो। तो जोरात आई ग असे ओरडतो। तेव्हा इकडे ऋषिकेश म्हटल्यानंतर ऋषिकेशने आवाज दिल्यानंतर इकडे सुमित्रा लगेच ऋषिकेश असे म्हणून ओरडते। तेव्हा सुमित्रा आणि सारंगचे लक्ष ऋषिकेशकडे जाते। ऋषिकेश वळून पाहतो आणि आई असे म्हणतो तर जानकीला खूप मोठा धक्का बसतो। सुमित्रा पुढे येते आणि ऋषिकेश तू इथे काय करतोस? तेव्हा मात्र लगेच ऐश्वर्याला मात्र खूप आनंद झालेला असतो की तिला असे वाटते की नक्की आता सुमित्रा यांच्यावर रागवेल। तर हिम्मत काका म्हणतात की वहिनी आज ऋषिकेशच्या आईचं श्राद्ध आहे। सुमित्राच्या डोळ्यात पाणी येते आणि ती म्हणते की काय त्याच्या आईचे श्राद्ध? आणि बरोबर आहे म्हणून सुमित्रा जायला निघते तर ऋषिकेश लगेच उठायला लागतो। आई अगं तर गुरुजी म्हणतात की ऋषिकेश तुम्हाला असे श्राद्ध अर्धवट सोडून नाही जाता येणार। सुमित्रा म्हणते की सारंग चल आणि जानकी चल। जानकी मात्र उभी राहते, तिच्या डोळ्यात पाणी येत असते तर सुमित्रा पुन्हा म्हणते की जानकी चल। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी, तर जानकी लगेच खाली एक एक पायरी चढून ऋषिकेशकडे येत असते। तेव्हा मात्र सुमित्राला आठवते की ऐश्वर्या नेमकं म्हणत असते की तो आपला नदी तीराचा घाट आहे ना तिकडे आपल्याला थांबायचे आणि जानकी मात्र म्हणलेली असते की नाही नाही तेथे कशाला थांबायचे, काही गरज नाही। तेव्हा सुमित्राच्या लक्षात येते की जानकीला हे सर्व माहिती होते म्हणूनच जानकी तिला देवळात जाण्यासाठी इतकी घाई करत होती आणि तिने जानकीला विचारलेले सुद्धा असते की अगं जानकी तुला काही तो सांगून गेला का, तुला काही माहिती आहे का? तेव्हा जानकी म्हणलेली असते की आई मला खरंच कल्पना नाही, चला आपण देवळात जाऊया। लगेच सुमित्रा जानकीला विचारते की म्हणजे जानकी तुला हे सर्व माहिती होते का? सारंग म्हणतो की आई काय हे? तर सुमित्रा रडतच म्हणते की आज तेथे माझा फोटो असता तर बरं झालं असते। ऋषिकेश म्हणतो की आई काय बोलतेस तू हे? ऐश्वर्याला मात्र खूप हसायला येत असते। सुमित्रा लगेच तेथून निघून जाते तर ऋषिकेश आई आई असा आवाज देत असतो। तेव्हा सारंग जानकी आणि हे सुमित्राच्या मागे जातात, ऐश्वर्या सुद्धा निघून जाते। तेव्हा गुरुजी पुन्हा विधीला सुरुवात करतात परंतु ऋषिकेशचे मात्र सर्व लक्ष इकडे सुमित्राकडे असते। विधी पूर्ण झाल्यानंतर जानकी ही गाडी जवळ असते तर ऋषिकेश धावतच येतो। अगं जानकी आई कुठे असे विचारू लागतो। जानकी काही उत्तर देत नाही म्हणून ऋषिकेश इकडे तिकडे आई आई करत असतो आणि परत जानकी जवळ येतो आणि परत आईला आवाज देतो तर जानकी म्हणते की आई घरी गेल्या। तेव्हा ऋषिकेश विचारतो की अगं पण जानकी आई येथे आलीच कशी? तू तिला सर्व सांगून टाकले का? तर जानकीच्या डोळ्यात पाणी येत असते। तेव्हा जानकी रडतच म्हणते की कसे सांगणार, मी तर तुम्हाला वचन दिले होते। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आई मी बोलतो आईशी, मी समजावून सांगतो। जानकी म्हणते की नाही ऋषिकेश आज जे घडले ते फार वेगळे होते, मला ज्याची भीती होती शेवटी तेच घडले। तेव्हा हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये सुमित्रा जानकीला म्हणत असते की अगं मुलीसारखी मी तुला जवळ केले परंतु आज मात्र तुझी ही आई हरली आणि ऋषिकेशची बायको जिंकली। ऐश्वर्याला मात्र हे सर्व ऐकून खूप आनंद होत असतो। तेव्हा सुमित्रा ऐश्वर्यावर खुश होते आणि ऐश्वर्या तू आज जे काही केले ना त्याचे कौतुक म्हणून हे सोन्याचं नाणं मी तुला देते। तेव्हा सुमित्रा स्वतः ते सोन्याचं नाणं हे ऐश्वर्याच्या हातात देते। ऐश्वर्या त्या नाण्याकडेच बघत असते तर आजी सुद्धा खूप खुश होते। सारंगला खूप वाईट वाटते, त्याच्या डोळ्यातून पाणी येत असते आणि ऋषिकेशला सुद्धा जानकीला सुद्धा। तर सुमित्रा म्हणते की सारंग आजपर्यंत मी जिला नाणं देत होते ती माझ्यासाठी परकी होती। ते ऐकून ऋषिकेश आणि जानकीला खूप मोठा धक्का बसतो। तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।